पीडब्ल्यूडीच्या दुर्लक्षाचा आणखी एक बळी. एलदरी पुलावरून पिकअप नदीत कोसळली. 31 वर्षीय अंकुश शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू. परभणी जिल्ह्यातील एलदरी इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे एक भीषण अपघात घडलाय. अरुंद आणि कठडे नसलेल्या पुलावरून पिकअप गाडी थेट पूर्णा नदीच्या पात्रात कोसळल्यानं 31 वर्षीय युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय. मृत युवकाचं नाव अंकुश रामेश्वर शिंदे, राहणार शिंदेफळे, तालुका सेनगाव असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंकुश शिंदे हे मंगळवारी रात्री जालना येथून आपल्या गावाकडे पिकअप गाडीनं निघाले होते. रात्री 8 ते 9च्या सुमारास ते एलदरी धरणाजवळील अत्यंत अरुंद पुलावरून जात असताना पुलाला कठडे नसल्यानं वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी थेट पूर्णा नदीच्या पात्रात कोसळली. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीला मोठा प्रवाह आहे. वाहन पुलाला अडकले असले तरी पाण्याचा वेग अधिक असल्यानं अंकुश शिंदे यांना बाहेर पडता आलं नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्री घडल्यानं कुणाच्याही लक्षात आली नाही. मात्र बुधवारी सकाळी पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नदीत अडकलेली गाडी दिसल्यानंतर हा अपघात उघडकीस आला. विशेष म्हणजे मागील वर्षी धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे या जुन्या पुलाचे कठडे वाहून गेले होते. त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्ष केल्यानं हा पूल अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय. दरम्यान राज्य शासनानं कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन आधुनिक पूल बांधलाय. मात्र दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते पूर्ण झाल्या नसल्यानं हा पूल मागील वर्षभरापासून वापराविना पडून आहे. नवीन पूल तयार असूनही नागरिकांना जीव धोक्यात घालून जुन्या पुलावरून प्रवास करावा लागत असल्यानं ग्रामस्थांनी प्रशासनावर संताप व्यक्त केलाय. बुधवारी एलदरी इथं आठवडी बाजार असल्यानं पुलावर मोठी गर्दी होती. अपघातामुळे दोन्ही बाजूंना 4 तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढला. दरम्यान नवा पूल तयार असूनही रस्ते का पूर्ण केले जात नाहीत? आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.